संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना माहे 2025चं जे अनुदान आहे म्हणजेच पेन्शन जे आहे हप्ता वाटप या संदर्भात पाहू शकता आजचा नवीन शासन निर्णय जाहीर झालेला आहे आणि या नवीन शासन निर्णयानुसार वितरणाच्या पद्धतीमध्ये बदल झालेला आहे। मागच्या महिन्यामध्ये राहिलेली 1500 आणि या महिन्याचे 2500 अशा एकूण दिव्यांग लाभार्थ्यांना 4 त्याचबरोबर बाकीचे जे लाभार्थी आहेत त्यांना 1500 वितरण करण्यात येणार आहे। तर नक्की का उशीर झाला होता या संदर्भात सुद्धा आपल्याकडे महत्त्वाची माहिती प्राप्त झाली आहे। उशीर का होत आहे 10 ते 12 तारखेपर्यंत जे हप्ता आहे पेन्शन जे आहे ते येणं अपेक्षित होतं, मात्र उशीर होत आहे। तर उशिरा होण्याचं कारण सुद्धा आपल्याकडे माहिती प्राप्त झाली आहे। डिटेलमध्ये सगळी माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ जो आहे हा पाहणं आवश्यक आहे। त्याचबरोबर जर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या, सबस्क्राईब बटन दाबून घ्या। त्याच्यानंतर आपण महत्त्वाची जी अपडेट आहे पाहू शकता या पद्धतीने जे आजचा तो शासन निर्णय आलेला आहे तो आपण पाहूयात। तुमच्या समोर पाहू शकता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा शासन निर्णय जाहीर झालेला आहे। महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग अंतर्गत पाहू शकता 11 नोव्हेंबरचा म्हणजेच आजचा हा शासन निर्णय आहे। वितरणाच्या पद्धतीमध्ये नक्की काय बदल झाला आहे ते आपण डिटेलमध्ये चेक करूयात, जाऊन घेऊयात। या ठिकाणी प्रस्तावना सगळ्यांना माहिती आहे, पहिल्यापासून प्रस्तावना सेम आहे। तर आपण डायरेक्टली शासन निर्णय चेक करूयात। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे 2025चं अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी सदर योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी जो आहे हा वर्ग करण्यात येत आहे। प्रत्येक जी योजना आहे योजनेचं नाव आणि त्याच्या लेखा शीर्षकाअंतर्गत हे जे पेन्शनची म्हणजे हप्त्यासाठीची जी नियोजित रक्कम आहे ही रक्कम जी आहे ही जारी करण्यात आली आहे, मागणी करण्यात आली होती या अंतर्गत वित्त विभागाकडे। तर वित्त विभागाने ही मागणी अखेर मंजूर केलेली आहे आणि अर्थसहाय्याबाबत पाहू शकता सचिव अर्थसंकल्प सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग हे नियंत्रण अधिकारी असतील। तर या अंतर्गत सगळी माहिती यामध्ये देण्यात आली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं की एवढा उशीर का होत होता आणि नक्की वितरणाच्या पद्धतीमध्ये काय बदल झालाय हे आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात। तर पाहू शकता बदल जो आहे म्हणजे उशीर का होत होता तर या अगोदर सुद्धा मी शॉर्ट व्हिडिओ केला होता, यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की शासनाचे जे आहे या अगोदरच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान भरपाई देण्यासाठीचा जी प्रोसेस जी आहे सध्या हे सुरू होती आणि ती डीबीटी पोर्टलद्वारे दिली जात होती आधार लिंक्ड बँक खात्यावर। त्यामुळे सध्या पहिल्यांदा जी प्रायोरिटी आहे म्हणजे पहिल्यांदा जी सगळ्यात प्राधान्य जे दिलं होतं शासनाने ते शेतकऱ्यांना दिलं होतं आणि डीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना सगळ्यात अगोदर त्यांचे जे यामध्ये जो नुकसान आहे नुकसान भरपाई हे दिली जात होती। त्याच्यानंतर न पाहू शकता लाडकी बहीण योजना सुद्धा अजून डीबीटी पोर्टलद्वारे पेन्शनची अमाऊंट जी आहे हे दिली जात होती आणि यामुळे ती सुद्धा प्रोसेस यामध्ये लाईनीमध्ये होती। आणि त्याच्यानंतर न आत्ता आपलं जे संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे या योजनेअंतर्गत पेन्शनच्या लाभार्थ्यांना पेन्शनसाठीची प्रोसेस होती। आता ही का अडकली होती तर पाहू शकता गेल्या महिन्यामध्ये जो टेक्निकल बिघाड होता म्हणजे पहिल्यांदाच ऑक्टोबर महिन्यापासून सगळ्या लाभार्थ्यांना 2500 रुपयाची पेन्शन जी आहे दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार होती। आता काय झालेलं आहे काही दिव्यांग लाभार्थ्यांची पूर्ण डिटेलमध्ये त्या ठिकाणी जे सिस्टीममध्ये पूर्ण क्लिअरली माहिती सिस्टीममध्ये सबमिट नव्हती, टेक्निकल प्रॉब्लेममुळे त्या लाभार्थ्यांना 2500 ऐवजी 1500 मिळाले होते। आता त्याच्यानंतर पुढची प्रोसेस लगेच देणार होते असं सांगण्यात आलं होतं, मात्र त्या लाभार्थ्यांना 1500 रुपये जे आहे राहिलेले त्यांचे यामध्ये 1000 रुपये राहिले होते। पाहू शकता 1000 रुपये राहिले होते
ते मिळणार होते, मात्र ती प्रोसेस झाली नव्हती आणि त्या प्रोसेस संदर्भात पूर्ण पाहू शकता पुन्हा एकदा वित्त विभागाकडे मंजुरी घेण्यात आली आणि अतिरिक्त जो निधी आहे हा लागणार आहे 1,000 रुपये असतील. त्याच्यानंतर या महिन्याचे 2500 आणि जे निधी आहे बाकीचे जे 1,500 रुपये बाकीच्या ज्या योजना आहेत या अंतर्गत म्हणजे पाहू शकता विधवा महिला असतील, त्याचबरोबर यामध्ये निराधार लाभार्थी असतील यांच्यासाठी सुद्धा जे पेन्शन दिली जाते त्यासाठी सुद्धा अतिरिक्त पेन्शनची मागणी जी आहे, अतिरिक्त निधीची मागणी वित्त विभागाकडे करण्यात आली होती आणि या कारणामुळे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्याचा नवीन शासन निर्णय हा आज जाहीर करण्यात आला आहे. या अगोदर सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता, वित्त विभागाने मान्यता दिली होती. मात्र आता पाहू शकता त्या निधीमध्ये पुन्हा एकदा अजून वाढ करण्यात आली असून आता निधी वाढवला असून या अंतर्गत राहिलेले गेल्या महिन्याचे जे 1,000 रुपये आहेत दिव्यांग लाभार्थ्यांना ज्यांना 1,500 मिळाले होते ते आत्तापासून या महिन्यामध्ये एकत्रित मिळणार आहेत, अशा पद्धतीची माहिती ही प्राप्त झाली आहे. आणि हा शासन निर्णय जारी झाल्यापासून पाहू शकता 3 ते 4 दिवसामध्ये म्हणजे ह्याच आठवड्यामध्ये DBT पोर्टलद्वारे जे पेन्शन आहे लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जिल्हानिहाय तालुकानिहाय त्यांच्या बँक खात्यामध्ये प्रोसेस व्हायला सुरुवात होईल, त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल. तर अशा पद्धतीची ही महत्त्वाची चांगली अत्यंत आनंदाची म्हणू शकता आणि एक चांगली बातमी जी आहे दिव्यांग लाभार्थी असतील किंवा संजय गांधी निराधार योजना अंतर्गत पेन्शनचे लाभ घेणाऱ्या या सगळ्या लाभार्थ्यांना मिळणार आहे, अशा पद्धतीची अपडेट आहे. तर अशा सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठीच लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.